जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ. तुम्ही बघता एक नवीन ब्लॉग. कसे दिसतात आपले दोन्ही घोडे चकाचक टकाटक. निघालो मग मी आपली गाडी घेऊन कामाला. तर जाताना बघितलं बघा, सगळे रिक्षावरती फ्री फ्री लिहिलं होतं. हे सगळे रिक्षा फ्री केले होते इलेक्शनमुळं. इलेक्शनच्या आधी तुम्ही जसं काम करता इलेक्शन नंतरही तसंच काम करायला हीच अपेक्षा. तर विशाल आणि देशमाने काकांजवळ आलो. चहा नाश्ता वगैरे करत होतो. तर आपले हे पप्पू शेठ जरा लाजत होते व्हिडिओमध्ये यायला. त्यांच्यासाठी 2 शब्द होऊनच जाऊ नये. कस्टमरला पिकअप केलं आणि निघालो मुंबईच्या दिशेने. जाता जाता आपले चेतन भाऊ भेटले. माझी गाडी 100ला आहे. तरी काय चेतन भाऊ मला घावत नाही. पुढं-पुढंच पळवायला लागला गाडी. जाऊ दे म्हणलं ह्याचा नाद करायला नको. निघालो ऐरोलीकडे. 152 किलोमीटर गाडी चालली बघा अर्ध्या टाकीत आणि आता जस्टच सीएनजीची लाईट लागली होती. येऊन कस्टमरला ड्रॉप वगैरे करून दिला. जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर 5 वाजता पडली बघा आपल्याला रिटर्नची पुण्याची ट्रिप. कस्टमरला कॉल केला आणि सांगितलं 5 मिनिटात येतो. तर निघालो कस्टमरला पिकअप वगैरे केलं आणि घनसोलीला येऊन नवीन सीएनजी पंप झालाय. सर्व्हिस लेनला तिथे येऊन सीएनजी टॉपअप करून घेतला. सीएनजी वरती हा भाऊ आहे. हा पण आपले व्हिडिओ बघतो. खूप छान वाटलं भाऊ तुला भेटून. असंच प्रेम सपोर्ट राहू दे. निघालो होतो पुण्याच्या दिशेने. तेवढ्यातच आपले दुसरे औरावाले भाऊ भेटले 1195 वाले. तर दोघं भाऊ निघालो आपण आम्ही पुण्याच्या दिशेने. तर मित्रांनो येऊन कस्टमरला त्यांच्या लोकेशनला ड्रॉप करून दिलं. कस्टमरचा स्वभाव रॉयल होता. मस्त गप्पा मारत आलो आम्ही. चला तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.